सराव संच 4.3. पहिला प्रश्न आहे, बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 110 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्यावर्षी कंपनीने 20 लाभांश दिला. तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा. बघा इथे बाजारभाव काय, बाजारभाव 80 रुपये, 80 रुपये, दर्शनी किंमत 100 रुपये, 100 रुपये, शेअर्सची संख्या 50 आहे, लाभांशाचा दर दिला आहे तो आहे 20%. तर एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव, म्हणजेच 50 गुणिले 80 बरोबर 4000 रुपये. एकूण गुंतवणूक 4000 झालेले आहे. त्याच्यानंतर प्रत्येक शेअरवरील लाभांश काढणार आहोत. तर किती येतो, दर्शनी किमतीच्या 20%, म्हणजेच 20/100 गुणिले 100 बरोबर 20 रुपये. त्याच्यानंतर एका शेअरवरील लाभांश आपण काढलेला आहे. त्याच्यानंतर 50 शेअरवरील लाभांश आपण काढणार आहोत. तर तो म्हणजे 50 गुणिले 20 म्हणजेच 1000 रुपये, 1000. परताव्याचा दर काढायचा आपल्याला. परताव्याचा दर म्हणजे लाभांश छेदाला गुंतवणूक, एकूण लाभांश छेदाला एकूण गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश आहे 1000 रुपये, गुंतवणूक 4000 आहे गुणिले 100. बघा 0 कॅन्सल झाले. किती उरले, 25%. म्हणजेच परताव्याचा दर, गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती आहे, तर 25% आपण काढलेला आहे. बघा प्रश्न काय होता की बाजारभाव 80 रुपये, दर्शनी किंमत 100 रुपये, शेअरची संख्या 50 आहे. तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढायचा होता. पहिल्यांदा आपण काय केलं, एकूण गुंतवणूक किती आहे ती काढली, शेअरची संख्या गुणिले बाजारभाव, त्याच्यानंतर लाभांश काढला, नंतर 50 शेअर्सपासून लाभांश काढला, मग परताव्याचा दर म्हणजे लाभांश दर गुंतवणूक गुणिले 100. अशा पद्धतीने परताव्याचा दर 25% आलेला आहे. श्रीमती देशपांडे यांनी 20 रुपये 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमती शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले. तर त्यांना किती शेअर्स मिळतील. बघा दर्शनी किंमत दिलेली 5 रुपये, अधिमूल्य दिलेले 20 रुपये. तर बाजारभाव दर्शनी किंमत अधिक अधिमूल्य म्हणजे 5 अधिक 20 बरोबर 25. गुंतवणूक 20,000 रुपये, एकूण गुंतवणूक शेअरची संख्या अधिक गुणिले बाजारभाव म्हणजे शेअरची संख्या बरोबर एकूण गुंतवणूक बरोबर शेताला बाजारभाव. बघा शेअरची संख्या एकूण गुंतवणूक 20,000 रुपये आणि बाजारभाव 25 आहे, म्हणजेच शेअरची संख्या टोटल होते 800 रुपये. अशा पद्धतीने आपण किती शेअर्स मिळतील असा प्रश्न होता आणि ते गोष्ट काढलेले.